तर सर हे पोल्ट्री फार्मिंग जे आहे हे खरंच प्रॉफिटेबल आहे का? तो व्यवसाय एवढा पैसा कशातच नाही. आज तागायत कुणाची तक्रार आली नाही. एक वेळ माझा ते फोगर बंद पडला होता आणि मी तुम्हाला फोन केला होता की फोगर बंद पडला. या व्यवसायाविषयी सांगतो मी. 60 ते 68,000 रुपये कुठे गेले नाही. वाफ द्यायचं मशीनला बोळ पाडायचे आणि ते तुमचा इन्क्युबेटर आम्ही आणला. आमचा 2 महिन्यात इन्क्युबेटरचे पैसे भेटले. सर आजच्या युवा पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? माझी मुलगी आज डॉक्टर आहे. तिला डॉक्टर बनवण्यासाठीची सगळी फी आणि सगळा खर्च ह्याच्यातून तो खर्च निघाला. तुम्ही इन्क्युबेटर देता आणि त्यानंतर तुम्ही आज 2.5 वर्ष झाले तरी सर्व्हिस देता. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण इंदापूरमध्ये आलो आहोत. तर सर आपला परिचय वगैरे द्या पहिल्यांदा. नमस्कार, मी गफूरभाई सय्यद, प्रॉपर सरस्वती नगर इंदापूर याच ठिकाणी राहतो. ओके. तर सरांनी जवळपास 2.5 वर्षापासून म्हणजे जवळपास 2.5 वर्षाच्या अगोदरपासून पोल्ट्री फार्मिंग करत आहेत. तर सर हे पोल्ट्री फार्मिंग जे आहे हे खरंच प्रॉफिटेबल आहे का? 100% हे प्रॉफिटेबलच आहे. कारण आता आम्ही फक्त हॅचरी मध्ये करतो. जी पिल्लं आपण जी बघत आहात त्या जी 21 दिवसाची पिल्लं आहे ती आज यांना 21वा दिवस आहे आणि आम्ही फक्त 1 महिन्याची पिल्लं करून विकतो. आम्ही 1 महिन्याचीच पिल्लं देतो आणि चांगलं त्याला बुकिंग बी कारण आपण 100% फक्त गावरांमध्ये करतो. त्यामुळे विश्वासाने लोकही घेऊन जातात आणि त्या लोकांच्या विश्वासाला गेल्या 2.5 वर्षामध्ये आज तागायत कुणाची तक्रार आली नाही. कारण गावरांमध्ये करणारी जी लोक आहेत त्या लोकांना साधारण 4.5-5 महिन्यानंतर याच कोंबडीला चांगल्या पद्धतीचा रेट मिळतोय आणि त्यांना मार्केट शोधायची गरज नाही. कारण घरी येत आहेत लोक बरोबर हे नेण्यासाठी, पिल्ले वगैरे नेण्यासाठी. हो तर येतात. आणि हे सगळे पिल्ले आपल्या इन्क्युबेटर मधून तुम्ही काढले. आपलं इन्क्युबेटर आहे तुम्ही जवळपास 2.5 वर्षाला युज करत आहात. तर इन्क्युबेटर बद्दल थोडं तुम्ही काय सांगाल? म्हणजे आमची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटते? बाहेरच्या रेटपेक्षा तुम्हाला आपलं इन्क्युबेटर कसं बसलं आणि आतापर्यंत वापरायला इन्क्युबेटर कसं आहे आपलं? कसं झालं त्या काळामध्ये आम्ही सुरुवातीला 100 अंड्याचं 100 छोटे छोटे थर्मासच्या ह्याच्यामध्ये ते इन्क्युबेटर आम्हाला एका शेतकरी कृषी मेळावा होता, कृषी प्रदर्शन. त्या कृषी प्रदर्शनात आम्ही तो छोटा इन्क्युबेटर आणला होता आणि त्यानंतरच्या काळात आमचा इन्क्युबेटरसाठीचा शोध सुरू झाला. त्यावेळी काय हैदराबाद, नाशिक असे लांब लांबचे आम्हाला ते मशीन्स अवेलेबल आहेत. त्या संदर्भात आम्हाला मशीन हे होत होते. परंतु अगदी हाकेच्या अंतरावर तुमचा हा मेट्रो इन्क्युबेटर बरोबर आहे आमच्यापासून जवळ मिळाला आम्हाला. आणि अगदी हाकेच्या अंतरावर मिळाला हे म्हणण्यापेक्षा मला तो व्यवसाय अगदी चांगल्या पद्धतीने करायचा आहे म्हणून मी तेवढी श्युअरिटी पाहिली आणि नक्कीच मला त्या पद्धतीनं तुमच्याकडून सर्व्हिस मिळाली. कारण आज 2.5 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक वेळ माझा ते फोगर बंद पडला होता. फोगर बंद पडला आणि मी तुम्हाला फोन केला होता की फोगर बंद पडला. आणि कारण तसंही माझ्यापासून तुम्ही 100 किलोमीटर दूर आहात, त्यामुळे रात्रीच्या वेळी फोगर आणणं पॉसिबल नव्हतं. पण मला वाटतं तुम्ही वाफ द्यायचं मशीनला बोळ पाडायचे आणि ते अर्थात रात्री अपरात्री अचानक आलेली अडचण त्या अडचणी तुम्ही अगदी दूर केली मला तो गायडन्स करून. ते स्टीमर आपण त्याच्यामध्ये लावलं होतं. जवळपास मला वाटतं 1 वर्ष झाले या गोष्टीला. आता 1 वर्ष झाली. तर हे पोल्ट्रीमध्ये आपल्याकडे आता कोणते किती ह्याचे म्हणजे पक्षी आपल्याकडे? आता आपण जे बघत आहात तिथं हे 500 पिल्लं आहेत. 500 पक्षी आहेत. 500 पक्षी आहेत. तर थोडा ह्याला येणारा खर्च किती? म्हणजे अंड्याचं काय रेटला बसतात? अंड्याचं कॉस्टिंग किती निघतंय? हॅचिंग किती निघतंय? आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे हे थोडं सांगून. आमच्याकडून जे लोक पिल्लं घेऊन जातात, आमच्याकडून घेऊन जाणाऱ्या पिल्लांसाठी आमचा माणूस त्यांच्याकडे अंडी आणण्यासाठी जातात. तर थोडस मला या व्यवसायाविषयी सांगतो मी. आम्ही हे पिल्ल तयार केल्यानंतर 1 महिन्याचं पिल्ल आम्ही देतो फार्मरसाठी आणि त्यावेळी या पिल्लाची कॉस्ट आम्ही 120 रुपये पर या हिशोबाने आम्ही देतो. त्यानंतर साधारण 4 महिन्यामध्ये म्हणजे साधारण 18 आठवडे ते 20 आठवड्यामध्ये गावरान कुठलीही कोंबडी अंड्यावर येते. अंडी सुरू झाल्यानंतर आमचा माणूस ती अंडी गोळा करण्यासाठी जातो प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात आणि रोजच्या रोज आम्ही ती अंडी विकत घेतो त्या शेतकऱ्याकडून आणि त्याला रोख जागेवर पैसे देतो. शिवाय त्याला ज्यावेळी ते विकायच्यात पिल्लं म्हणजे कोंबडी विकायची त्यावेळी आमचा माणूस तिथं जाऊन त्या वेळेचा जो मार्केटचा दर असेल, आता अगदी आज तुम्ही चौकशी कराल तर आज आम्ही 370 रुपये फिमेल आणि कोंबडा मेल
450 रुपये जीवनचा पर केजी. पर केजी. या हिशोबाने आपण आता मार्केट चालू आहे. नक्की म्हणजे मी सांगतो हे कदाचित कमी असेल, कारण आमच्याकडून घेऊन जाणार माणूस म्हणजे आमच्याकडे डायरेक्ट व्यापारी किंवा होलसेलरचा जो आहे तो त्याच्याकडून घेतो, म्हणजे त्यापेक्षा 10-20 रुपये नक्की जास्त असेल. बरोबर, जास्त असणार. तर एकदम प्रॉफिटेबल हा बिझनेस आहे म्हणायचं. 100% तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलं, 500 जरी कोंबड्या तुम्ही सांभाळल्या आणि त्यानंतर महिन्याला तुम्ही 100 वाढवत गेला आणि 100च विकत गेला, तर माझ्या माहितीप्रमाणे 68,000 रुपये हे त्या पिल्लांच्या विक्रीतून होतात. 60 ते 68,000 रुपये कुठे गेले नाही. तुम्ही 100 वाढवता, त्याचे जरी 12,000 रुपये तुम्ही मायनस केले तरी तुम्हाला या 68,000 रुपयातून ते वजा, म्हणजे अगदी सगळा हिशोब करा तुम्ही 60-70,000 रुपये. नाही 50 का कमी का करा. हा व्यवसाय इतका चांगला आहे की त्या व्यवसायाला तुम्ही कमी करून ही करू नका. अगदी तुम्हीच आपण गेल्या वेळी चर्चेत बोलताना सांगितलं की तुमचा इन्क्युबेटर आम्ही आणला, आमचा 2 महिन्यात इन्क्युबेटरचे पैसे भेटले. बरोबर, 2च महिन्यात. 4 महिन्यामध्ये जवळपास आपल्या इन्क्युबेटर मधून जवळपास 1,000 जरी बॅच काढले ना, जवळपास 40,000 म्हणजे 80,000 रुपयाचे पिल्ले जर विक्री केले तर 2 महिन्यामध्ये आपले इन्क्युबेटरचे पैसे पूर्ण वसूल होतात. आणि हेच पक्षी जर तुम्ही मोठे करून जर विकले 100 रुपये 120 रुपये प्रमाणे, तर एकदम प्रचंड असा प्रॉफिट ह्याच्यामध्ये होतो. असं आहे. आणि जर इंदापूरमध्ये जर कोणाला चिक्स लागत असतील, पिल्ले लागत असतील, तर मी सरांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर, आजच्या युवा पिढीसाठी तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्यांनी कोणता बिझनेस कडे वळले पाहिजे, काय केलं पाहिजे, थोडंसं त्याच्याबद्दल थोडं गायडलाईन द्या. या कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, आणि हा व्यवसाय जर तुम्ही सांगाल तर हे तुम्हाला दिसतंय हे छोट्या प्रमाणात, पण अगदी याच व्यवसायाच्या जोरावर माझी मुलगी आज डॉक्टर आहे. तिला डॉक्टर बनवण्यासाठीची सगळी फी आणि सगळा खर्च ह्याच्यातून तो खर्च निघाला. शिवाय माझा मुलगा दिल्लीत एखाद्या म्हणजे ह्याच्यामध्ये एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तोही BBA चं शिक्षण घेत आहे. आणि अर्थात हा माझ्या मुलांनी व्यवसाय तो निवडला होता आणि त्यांनी निवडलेला तो व्यवसाय, त्यामुळे हा खूप चांगला व्यवसाय. फक्त तो थोडा काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि पैसा व्यवसाय एवढा पैसा कशातच नाही. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये किती असं प्रचंड असा म्हणजे प्रॉफिट आहे, बिझनेस पण चांगला आहे. जर असं कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इंदापूरमध्ये जर तुम्ही आसपास, इंदापूरच्या आसपास जर असताल तर तुम्ही सरांची एकदा नक्की भेट घ्या आणि ह्या बिझनेस बद्दल पूर्ण गाईडलाईन तुम्हाला सर करतील. अजून एक सगळ्यात महत्वाचं, आम्ही फक्त पिल्लं देऊन ज्या पद्धतीने तुम्ही इन्क्युबेटर देता आणि त्यानंतर तुम्ही आज 2.5 वर्ष झाले तरी सर्व्हिस देता, म्हणजे काय घोटाळा झाला काय झाला, अगदी त्या पद्धतीनं आम्ही फक्त पिल्लं देऊन थांबत नाही. तर कुठल्याही पिल्लाला अगदी म्हणजे आम्ही सांगतो की आम्हाला एखादं पिल्लू समजा आजारी पडले कोंबडी किंवा काय झाले, तर त्यासाठी आम्ही स्वतः म्हणजे दर महिन्याला आम्ही त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे तर भेटीसाठी जातो. परंतु जर कुणाचं एखादा रोग किंवा कोंबडीला काय आजार झाला तर आम्ही पटकन तिथं जाऊन संपर्क करून ते ही करण्यासाठीचं मार्गदर्शन, आणि ती खूप पूर्ण टीम, म्हणजे एखादी गोष्ट समजा मला माहित नसेल असं तर होतच नाही, सगळ्या गोष्टी आम्ही ते चर्चा करून आणि त्यातलं पण कुठलंही ज्ञान हे 100% नसतं. बरोबर. त्यामुळे आम्ही आमचे कोण जे आहेत त्यातले ज्ञानी आहेत त्यांचं एखाद्याचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तो आजार सॉल्व. आज आमचा रिझल्ट असा आहे की 1,000 पिल्लांपैकी 1 महिन्यापर्यंत आमची खूप झालं 4 किंवा 5 पिल्लं आमची जातात. नाहीतर आम्ही मॉर्चरी नाही पिल्ले पण पाहू शकता ना, एकदम चांगल्या क्वालिटीचे पिल्ले आहेत आणि एकदम टवटवीत पिल्ले आहेत असे. जर असं पोल्ट्री फार्मिंग सुरू करा असेल तर तुम्ही सरांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि एकदा नक्की व्हिजिट करा सरांकडे. आणि जर कोणाला पक्षी वगैरे जर लागत असतील तर तुम्ही सरांसोबत नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि अजून जर कोणती माहिती लागत असेल तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.